यानंतरची बातमी रत्नागिरीतली आहे। जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी रत्नागिरी शहरात सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मोर्चा काढला। यामध्ये जिल्ह्यातल्या हजारो कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता। आमच्या मागण्या जो मान्य करेल त्यालाच आम्ही खुर्चीवर बसवणार असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी रत्नागिरी शहरामध्ये पुन्हा एकदा हजारो शिक्षक जिल्ह्याभरातून सहभागी झालेले आहेत। रत्नागिरी शहरातील माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान मोर्चा जाणार आहे। यापूर्वी देखील असाच मोर्चा काढलेला होता। जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा निघत आहे। मी काही कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो। मागणी काय आहे? दुसऱ्यांदा रस्त्यावरती उतरताय तुम्ही रत्नागिरी शहरामध्ये तरी किमान जुनी पेन्शन आणि शिक्षण सेवक पद जे आहे ते या ठिकाणी रद्द करावं, कारण आमचे नवीन बांधव आहेत त्यांची फक्त सेवा 15 ते 16 वर्ष होणार आहे। त्यांचं शिक्षण सेवक पद रद्द करून त्यांना नियमित वेतन श्रेणी लागू करावी आणि प्रामुख्याने सर्व कर्मचाऱ्यांना 2005 नंतरचे जे अन्यायकारक पेन्शन योजना आमच्यावर शासन वारंवार लादत आहे, DCPS झाली, NPS झाली आणि आता GPS आहे, त्या प्रयोग करण्याऐवजी आम्हाला सरसकट जुनी पेन्शन मिळावी ही आमची आजची प्रमुख मागणी आहे। जुनी पेन्शन योजना लागू केलीच पाहिजे आणि आम्ही तर वोट फॉर OPS हे शस्त्र घेऊनच इथे मैदानात आम्ही उतरलेलो आहोत। आता याच्या पुढे जी काही विधानसभेची निवडणूक होणार आहे तर याच्यामध्ये जे आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करून देतील त्यांनाच आम्ही खुर्चीवर बसवणार आहोत, अन्यथा त्यांना खुर्ची मिळणार नाही। तर एकंदरीत सरकारला देखील कुठेतरी हा एक गर्भित इशारा जो म्हणतो आता या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन महबूब शेख सह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।